चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी तर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच राहिली आहे। दोन्ही धरणातून विसर्ग कायम राहिला आहे, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दोन्ही धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णेची पाणी पातळी 2.5 फुटांनी वाढली असून सायंकाळी सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी 40 फूट 3 इंच की इशारा पातळीवर स्थिर राहिली आहे। मात्र संततधार पावसामुळे पुराचा धोका कायम असल्याने सांगलीतील 2166 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। दरम्यान कोयना धरणामध्ये पावसाची अतिवृष्टी सुरूच असल्याने उद्या सकाळी 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवून 50,000 क्युसेक करण्यात येणार असल्याने पुन्हा महापुराची धास्ती लागली आहे। धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढला। पुन्हा पाऊस आणि धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। दिवसभरात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत 2.5 फुटांनी वाढ झाली। कृष्णा नदीची पाणी पातळी सायंकाळी स्थिर राहिली आहे। सांगलीतील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीने 40 फुटाची इशारा पातळी ओलांडल्यानंतर संध्याकाळी 40 फूट 3 इंच फुटावरून कमी होतीये। जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा धोका 2 दिवस कमी झाला होता, परंतु धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून पाणी सोडण्यात येते, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदी काठावर पुराचा धोका निर्माण झालाय। पुराचं पाणी कमी झाल्याने सांगलीतील शहरातील स्थलांतरित झालेले लोक स्वतःच्या घरी परतलेले होते, मात्र प्रशासनाने त्यांना पुन्हा स्थलांतराचे आदेश दिले, त्यामुळे पूरग्रस्तांची धाकधूक वाढली आहे। कृष्णा आणि वारणा नदी काठावरील पिके अद्यापही पाण्याखाली आहेत। जिल्ह्यातील 24 पूल आणि 12 बंधारे पाण्याखाली कायम आहेत। जिल्ह्यात 5 राज्यमार्ग आणि 22 प्रमुख जिल्हा मार्गावर पाणी असल्याने त्यासाठी पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे।